रम्याशी लग्न करण्यासाठी पार्थ झाला तयार, तर काव्याने घेतली शपथ या दोघांचं लग्न मोडून पार्थला कायमस्वरूपी आपलाच बनवायचं। तर आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, पार्थ कसा काय रम्याशी लग्न करायला तयार झाला? तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे रम्याने पार्थला स्वतःशी लग्न करण्यासाठी तयार केलेलं आहे। आता ते कसं तेच पाहूया। इथे हॉलमध्ये सगळेच मानिनी, विक्रम, युग, पार्थ, काव्या आणि वसवात्या आणि रम्या हे सगळेच आईस्क्रीम खात बसलेले असतात। आता आईस्क्रीम खात खातच पार्थचे खूपच कौतुक चाललेलं असतं। इंटरनेटवर त्यांची जी रील व्हायरल झालेली असती दोघांची, त्याविषयी चर्चा सुरू असतात। आता इथे मानिनी पार्थला म्हणत असते, पार्थ आज जे तू यश मिळवलं आहे ते खूपच आनंद व्यक्त करण्यासारखं आहे। आणि विक्रम तेवढ्यातच म्हणतात, अगो पार्थने तर केलंच आहे, पण काव्याने काही कमी केलंय? मीडिया समोर किती छान दोघांचं नातं दाखवलं आहे। त्यावेळेला आता मानिनी म्हणते, हो हो, आणि पार्थला सुद्धा किती राग आला ते मीडियावाले काव्याला बोलल्यावर। अगदी एक नवरा म्हणून चांगला उसळूनच गेला त्यांच्या अंगावर। आता या सगळ्यांच्या अशा चांगल्याच गप्पा चाललेल्या असतात आणि पार्थच्या चेहऱ्यावर सुद्धा हसूच असतं, काही सुद्धा त्याचं बिनसलेलं नसतं। तेवढ्यातच आता वसवात्या लगेच यांची निगेटिव्हिटी बाहेर टाकायला सुरू करतात। आता वसवात्या म्हणत असतात, मानिनी आणि विक्रम तुम्ही दोघे जण हे जे पार्थचं कौतुक करत आहात आणि त्याच्याबरोबर काव्याचं कौतुक करत आहात ते कधीही खरं ठरणार नाहीये, कारण काव्य आणि पार्थ कधीच एकत्र येणार नाहीत। अगदीच थोड्या दिवसांनी या दोघांचा डिवोर्स होणार आहे। आता हे ऐकून लगेच मानिनी रागानेच उभी राहते आणि म्हणते, वसुताई प्रत्येक वेळेला वाईटच बोलावं असं काही नाही, आम्ही सगळेजण चांगले बोलत आहोत ना, मग तुम्ही देखील चांगलं बोला ना। त्यावेळेला वसुवात्या म्हणतात, अगं चांगलं बोलून नुसतं काही होत नसतं ग, कारण असं काही घडणारच नाहीये, कारण पार्थचा डिवोर्स काव्याबरोबर होणार हे नक्की आहे। त्यावेळेला आता विक्रम म्हणतात, तुझा काय प्रॉब्लेम आहे ग ताई, असं का प्रत्येक वेळेला बोलत असतेस, आणि तुझा काय संबंध आहे काव्य आणि पार्थच्या नात्याशी? तू अजिबात त्या दोघांच्या नात्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस। आता मात्र पार्थ आणि काव्या शांतच उभे असतात। आता या वसुवात्या इतक्या मूर्ख असतात की पुन्हा 16 डिसेंबरच्या दिवसाची आठवण करून देतात। आता त्या म्हणत असतात, अरे विक्रम आणि मानिनी कोणत्या जगात वावरत आहात तुम्ही 16 डिसेंबरचा दिवस विसरलात का? त्या दिवशी जे काही घडलं ते तुम्ही कसं काय विसरू शकता बरं? तुमच्या मुलावर या मुलीने म्हणजे काव्याने किती अन्याय केला आहे, तरी सुद्धा तुम्ही तिचीच बाजू घेऊन नेहमी बोलता का? त्यावेळेला पार्थ आता थोडासा चेहरा निराश करतो। आता त्याला 16 डिसेंबरच्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरू होतात। या वसुवात्याने रम्याने ठरवलेलंच असतं की ज्या वेळेला चांगला मूडमध्ये पार्थ असेल, काव्याशी जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेला त्याला 16 डिसेंबरच्या पार्टीची आठवण करून द्यायची आणि त्याप्रमाणेच या दोघी वागायला सुरू करतात। आता मात्र मानिनी खूपच चिडते, वसुताई शांत बसा, पुन्हा पुन्हा त्या दिवसाची आठवण करून पार्थचा मूड खराब करू नका, सगळं काही चांगलं सुरू असताना तुम्ही असं का वागता बरं? त्यावेळेला आता वसवात्या त्यांना राहवत नाही म्हणून म्हणतात, मानिनी तू कितीही प्रयत्न केलं ना तरी ही काव्या तुझी सून कधीही होणार नाही आणि ती त्या पात्रतेचीच नाहीये। आणि तुला एक सांगू का मानिनी, खरं काय आहे तर पार्थची बायको म्हणून माझी रम्या शोभते खरी। त्यावेळेला आता मानिनी खूपच चिडते, वसुताई शांत बसा, असलं काहीतरी बोलू नका। आता पटकन रम्या पुढे येते आणि मानिनीला म्हणत असते, मामी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, मी इतके दिवस झालं पार्थवर प्रेम करते, पण तुम्हा सगळ्यांना मी काहीच सांगितलं नाही, पण आज सांगत आहे, माझं पार्थवर खूप प्रेम आहे। पार्थसाठीच मी इतके दिवस झालं लग्न केलं नाही आणि दुसरा कोणाचा विचार सुद्धा करणार नाही आणि दुसरं कुणाशी लग्नही करणार नाही। पार्थच्या प्रेमासाठी मी आयुष्यभर अशी राहायला तयार आहे। आणि मामी खरं सांगायचं झालं तर मी जे बोलते तेच करून दावते आणि मी तुम्हाला आज शब्द देत आहे, जर माझं पार्थशी लग्न झालं तर मी पार्थला कधीही फसवणार नाही, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही, मी माझ्या नात्याशी अगदी प्रामाणिक राहीन। आता मात्र पार्थचा चांगलाच चेहरा पडलेला असतो आणि तो पुन्हा 16 डिसेंबरच्या आठवणींमध्ये गुंग झालेला असतो आणि रम्याचीच बाजू घेऊन बोलायला सुरू करतो। आता रम्या अशी बोलत आहे पाहून विक्रम खूपच चिडतात, म्हणतात, ए रम्या काय बोलतेस तू, जरा शांत बसतेस का? तू आणि पार्थची बायको कधी सुद्धा आम्ही हे होऊ देणार नाही। त्यावेळेला आता पार्थ म्हणतो, अहो बाबा तुम्ही का तिला ओरडत आहात, ती खरंच तर बोलत आहे। रम्या नेहमीच कामाच्या बाबतीत आणि नात्यांच्या बाबतीत प्रामाणिकच आहे, मला माहित आहे तिच्याबद्दल, ती जे बोलते तेच करून दाखवते। त्यावेळेला आता रम्याच्या चेहऱ्यावर मात्र हसू येतं। आता ही रम्या चांगलीच फापरते आणि पार्थ बाजू घेतोय म्हटल्यानंतर जास्तच नाटकं करायला सुरू करते, डोळ्यात पाणी आणते आणि मानिनी पुढे हात जोडते, मामी मी तुमच्या पुढे हात जोडते, माझ्या आणि पार्थच्या लग्नाला तयार व्हा।
आता पुन्हा ही रम्या काय करते, काव्या पुढे जाते आणि म्हणते, अगं काव्या, तुझ्या पुढे सुद्धा मी हात जोडते ग, माझ्या आणि पार्थच्या प्रेमामध्ये तू येऊ नकोस ग, आमच्या दोघांची अशी ताटातूट करू नकोस, मी तुझ्या पाया पडते वाटल्यास, असं म्हणून ही रम्या खूपच रडते आणि नाटकं करायला सुरू करते. आता वसवात्या मात्र शांत उभ्या असतात. या रम्याचा चांगला ड्रामा सुरू असतो. आता मात्र इथे पार्थला या काव्याचा खूपच राग आलेला असतो आणि रम्याचं बोलणं थोडंसं पटलेलं असतं, म्हणून तो आता भावनेच्या भरातच म्हणतो, रम्या, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? तर रम्या म्हणते, हो पार्थ, हो, अगदी तुझ्याशीच लग्न करणार आहे, मी दुसरं कुणाशीही करणार नाही. त्यावेळेला पार्थ भावनेच्या भरातच म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे. आता मात्र हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. काव्याला पटकन चक्कर येते आणि तिथे सोप्यावर खाली पटकन बसते. त्यावेळेला युग तिला सावरतो. मानिनी आणि विक्रम सुद्धा तिला सावरतात. आता मात्र काव्या खूपच घाबरलेली असते आणि तिच्या डोळ्यातील पाणी थांबत नसतं. ती रडत रडतच रूम मध्ये धावत जाते. आता इथे मात्र विक्रम पार्थला खूपच ओरडत असतात, ए पार्थ, तू काय बोलत आहेस? तुला तर कळतंय का? तुझी बायको काव्या आहे, रम्या कधी सुद्धा होणार नाही, आम्ही या लग्नाला अजिबात तयार होणार नाही. त्यावेळेला पार्थ म्हणतो, बाबा, तुम्ही होणार नाही, पण मी रम्याशी लग्न करणार आहे, कारण मला काव्या माझ्या आयुष्यात परत कधीही नको आहेत, कारण त्यांच्यावर मी अन्याय केला आहे. जीवा आणि काव्याच्या मध्ये इथून पुढे मी येणार नाही आणि हे फक्त रम्याशी लग्न करूनच सिद्ध होणार आहे, म्हणून मी आता रम्याशी लग्न करणार आहे. आता मात्र काही केल्याने पार्थ ऐकत नसतो. युग सुद्धा खूप समजवतो पार्थला, पार्थ दादा, असं करू नको, करू नको. आता इकडे काव्या खूपच रडत असते. तिला वाटत असतं आता सगळं संपलं, म्हणून ती रूम मध्ये येऊन स्वतःची कपडे बॅगेमध्ये भरत असते आणि घर सोडून जाण्याची तयारी करत असते. तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि म्हणते, काव्या, काय करत आहेस? त्यावेळेला काव्या म्हणते, आता मी इथे थांबून काय करू? या दोघांच्या लग्नाचा कार्यक्रम पाहू का? मी या घरात थांबणार नाही काकू, आता सगळं काही संपलं आहे, मी जाणार आहे. त्यावेळेला मानिनी म्हणते, हो हो, जा ना, जा, रम्याच्या सगळं मनासारखं होऊ दे, करू दे पार्थशी लग्न आणि पार्थचं आयुष्य सुद्धा बर्बाद होऊ दे, हेच तर ते तुला पाहिजे ना. आता मानिनी म्हणते, अगं काव्या, वेड्यासारखी वागू नकोस, त्या रम्याच्या मनासारखं सगळं होऊ देऊ नको, शानी हो, जागी हो, असं मानिनी बरंच काही बोलल्यानंतर काव्या आता तिथेच रडत बसलेली असते. आता मानिनी तिला समजवते, अगं काव्या, हार मानणारी तू नाहीयेस, अगं तो नुसता लग्नाला हो म्हटलाय, अजून लग्न झालेलं नाहीये, अजून तुझ्याकडे वेळ आहे, तोपर्यंत तू अशी काहीतरी जादू कर की पार्थने रम्याशी लग्नाला नकारच नाही तर तिला आयुष्यातून कायमस्वरूपी काढून तुलाच जवळ केलं पाहिजे आणि तुझा बायको म्हणून स्वीकार केला पाहिजे. आता मात्र काव्या मानिनीला हो म्हणते, काकू, मी असंच करणार आहे, मी पार्थना कधीही गमावणार नाही, ही माझी शपथच आहे. काकू, तुम्ही माझ्या बरोबर आहात, हेच माझ्यासाठी खूप आहे. बघा, आता त्या रम्याला पार्थ जवळ फिरकू सुद्धा देणार नाही. आता इकडे रम्या ऑफिसला जाण्याच्या तयारीत असते आणि वसवात्यानं म्हणत असते, आई, बघितलंस का, पार्थने माझ्यासाठी लग्नाला होकार दिला आहे, अखेर माझं आणि पार्थचं लग्न होणारच. आता वसवात्या म्हणतात, अगं पण ती काव्या होऊ देईल का? पार्थ हो म्हणून काय करायचं? अगं तो भावनेच्या भरात म्हटला असेल ना, ही काव्या सारखी त्याच्या मागे पुढे करत असते. त्यावेळेला रम्या म्हणते, अगं आई, असं काहीच होणार नाही, कारण आता आम्ही नवीन प्रोजेक्ट करत आहोत आणि त्या प्रोजेक्टमध्येच पार्थ बिझी राहणार आहे आणि काव्या आता त्याच्या आजूबाजूला फिरकू सुद्धा शकणार नाही आणि तसा बंदोबस्तच मी करणार आहे, असं म्हणून रम्या आता ऑफिसला निघून जाते. पार्थ सुद्धा ऑफिसला निघून जातो. आता ऑफिसमध्ये एक पार्टी आलेली असते, खूप मोठं डील पार्थशी करण्यासाठी, आणि यांची मीटिंग सुरू असते आणि त्या मीटिंग मध्ये असं काहीतरी बोलणं चाललेलं असतं की या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला काहीतरी नवीन आयडियांची गरज आहे. आता मात्र इथे रम्याला काही सुचत नसतं. आता पार्थ रम्याला म्हणत असतो, रम्या, काहीतरी आयडिया सांग, पटकन सांग, नाही तर एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्या हातून निघून जाईल. त्यावेळेला रम्याला काही सुचत नसतं आणि ती लोक निराश होत असतात. तेवढ्यातच काव्या तिथे आलेली असते आणि म्हणते, तुमच्या प्रोजेक्टसाठी मी आयडिया देणार आहे. तेवढ्यातच पार्थ आता काव्याकडे पाहतो आणि थक्कच होतो, म्हणजे या कशा ऑफिसमध्ये आल्या आहेत असाच प्रश्न पार्थला पडलेला असतो. तेवढ्यातच आता काव्या पुढे येते आणि त्या सगळ्यांना आयडिया देण्यासाठी बोलायला सुरू करते. आता मात्र काव्याची आयडिया त्या पार्टीला देते, त्या प्रोजेक्टसाठी देते. ती आयडिया ऐकून पार्थ काव्यावर खूपच इम्प्रेस होतो. आता काव्याची आयडिया ऐकून पार्थ खूपच खुश झालेला असतो आणि पार्थ म्हणत असतो, काव्या, पार्थ देशमुख यांचं
खूप खूप या प्रोजेक्टमध्ये स्वागत आहे, कारण त्यांनी खूप छान आयडिया आम्हाला सगळ्यांना दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. आता मात्र इथे काव्या पार्थ देशमुख हे ऐकून रम्या पुन्हा त्या विचारांमध्ये मग्न होते. रम्याची चांगलीच जिरलेली असते. आता पार्थ पुन्हा काव्याला काव्या म्हणून बोलवायला लागलेला असतो आणि आता पार्थ स्वतःहून काव्या पार्थ देशमुख असं म्हटल्यानंतर काव्या सुद्धा खूपच खुश होते. आता रम्या पुन्हा एकदा टेन्शनमध्ये आलेली असते आणि काव्याचा जीव थोडासा शांत झालेला असतो. आता काव्याला आलेलं टेन्शन थोडंसं कमी झालेलं असतं. म्हणजे प्रेक्षकांनो, आपल्याला या मालिकेमध्ये पुढे जाऊन पाहायला मिळणार आहे की जरी पार्थ रम्याशी लग्नाला तयार झाला असेल तरी काव्या ते होऊ देणारच नाही आणि कधीही काव्यार्थ वेगळे होणारच नाहीत. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये रम्याचा असा पचका झालेला पाहिला तुम्हाला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा.